कोल्हापुरात परत येणार. वनतारानं नेमकं काय म्हटलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये काय घडलं आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कोल्हापूरच्या नांदणी मठामध्ये गेली 34 वर्ष असणाऱ्या महादेवी हत्तीनीला गुजरातच्या वनतारा प्रकल्पात नेण्यात आलं आहे आणि या विरोधात तीव्र जनभावना निर्माण झाल्या असून कोल्हापूरकर महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी आक्रमक झाले आहेत. तर या प्रकरणी वनतारा देखील स्पष्टीकरण दिले आहे. महादेव हत्तीनीची पुन्हा कोल्हापूरला रवानगी करण्याचे संकेत वनताराने दिलेत आणि यासाठी अधिकृत वनजीव खात्याने आणि जैन मठाने न्यायालयामध्ये कायदेशीर याचिका दाखल केली पाहिजे. जर न्यायालयाने आदेश दिला तर या हत्तीनीला वैद्यकीय देखरेखीखाली आणि तज्ज्ञ वन्यजीवाच्या हस्तक्षेपामुळे सुरक्षितरित्या पुन्हा कोल्हापूरला पाठविण्याची वनताराची तयारी असल्याचे वनताराकडून सांगण्यात आलेले आहे. महादेव हत्तीनीला धार्मिक प्रथांच्या ऐवजी सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याचा हक्क आहे यावर भर देत वनतारामध्ये स्थलांतर करण्यावर शिक्कामोर्तब केलं. हत्तीनीची नाजूक तब्येत, मानसिक अवस्था सुधारून या गोष्टी न्यायालयाने विचारात घेतल्या आहेत. महादेवी वनतारामध्ये 30 जुलैला आल्यापासून विशेष पशुवैद्यकीय उपचाराखाली ठेवण्यात आले आहेत. महादेव हत्तीनीवर सांधेदुखीचा उपचार सुरू आहे. एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड या रेडिओलॉजिकल रोगनिदान साखळी दंड विरहित आणि चांगली राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे महादेवी हत्तीनीची मानसिकता आणि आरोग्य सुधारत असल्याचे वनताराने सांगितले आहे. अनेक वर्षे दुर्लक्ष झाल्यानंतर सुद्धा तिच्या पायाची अवस्था हळूहळू सुधारत आहे, असे वनताराकडून स्पष्ट करण्यात आले. लवकरच महादेवी कोल्हापुरात परत येणार आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना आनंदाचे वातावरण पसरले आहे. अशा व्हिडिओसाठी आम्हाला लाईक करा व आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.